नमस्कार. सिटी न्यूजच्या ब्रेकफास्ट टाइम न्यूज बुलेटिन मध्ये सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. खुलेआम सुरू आहे गुंडेगिरी. चाकूचा धाक दाखवून अतिप्रसंग. पीडित मुलीनं सिटी न्यूजला सांगितली आपबीती. मोहन शू स्टोअरवर एलबीटीची धाड. 2 दिवसात दस्तऐवज न दिल्यास माल होणार जप्त. मुस्लिम समाजाचं संमेलन व सत्कार समारंभ. मराठी भाषा शिकण्याचं संमेलनात आवाहन. अल्पसंख्याक आयोग अध्यक्षांनी दिली माहिती. भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं आंदोलन. उपसंचालकांना निलंबित करण्याची मागणी. आणि गॅस कंपनीतील कामगारांचं काम बंद आंदोलन. कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना परत घेण्याची मागणी. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. ठळक बातम्यांचे प्रायोजक होते इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है. आजा आजा इंडिया बुल्स होम लोन्स. घर आ जाओ. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच. कॉलेजमधून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्याशी अतिप्रसंग करण्यात आला. एरवी पोलीस आयुक्त महिला सुरक्षेच्या विषयावर प्रवचन देतात. दिवसा ढवळ्या जर असे प्रसंग होतील तर मुलींना घराबाहेर पाठवावे कसे? खरोखर मुली सुरक्षित आहेत का, हा प्रश्न उपस्थित होतो. अल्पवयीन ही मुलगी शिवाजी संस्थेतील मुक्त विद्यापीठातून निघाली असता राजू शरद काळे नामक गुंडानं तिला अडवलं. मी तुझी ऍडमिशन करून देतो म्हणून सांगितलं. मुलीनं विरोध केला असता तिला चाकूचा धाक दाखवून स्वतःच्या बाईकवर बसवले. एका ढाब्यावर नेऊन तिला जेवायला घातले. त्यानंतर तिच्याशी अतिप्रसंग केला. महेंद्र कॉलनीत राहणारा राजू शरद काळे हा कुख्यात गुंड असून त्याच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. एकाच परिसरात राहणाऱ्या मुलीला आपल्यावर असा प्रसंग येईल अशी सुतराम कल्पना नसताना हे घडले. या अल्पवयीन मुलीनं ही आपबीती सिटी न्यूजला सांगितली. याबद्दल तिच्या हिमतीची खरोखरच दाद द्यावी लागेल. नाहीतर असे प्रसंग बदनामीच्या भीतीने दडवले जातात व गुंडांना आणखी चेव चढतो. मी मुक्त विद्यापीठाची ऍडमिशन करायला गेली होती. माझं काम पूर्ण झालं होतं. मी येत होती वापस. 11 वाजता घरून निघाली होती. 2:30 वाजता परत येत होती तर त्यांनी मला माझ्या सायकलच्या समोर गाडी आडवी केली आणि मला एका छोटा जो रोड होता त्याच्या अंदर नेलं आणि मला मला म्हणत होता की बा मला तुला ऍडमिशन करून देतो, तू मला एकदा करू दे. मी म्हटलं त्याला की मला ऍडमिशन करायची नाही आहे, मला करायची नाही, मी केलेली आहे. तर त्यांनी माझी सायकल हे केली आणि मला जबरदस्तीनं गाडीवर बसून त्यानंतर त्यांनी धाब्यावर नेलं आणि चाकूच्या यानं आणि कीजच्या याने मला म्हणे जेवण कर म्हणे. मी म्हटलं मला यायचंच नाही आहे जेवण करायला. तर त्यांनी मला जबरदस्तीनं गाडीवर बसवलं आणि धाब्यावर घेऊन गेला. कौन सी गाड़ी थी उनके पास में? हाँ, 2 व्हीलर हीरो होंडा. 2 व्हीलर. क्या नाम है उसका? राजू शरद काळे. ढाबे पे ले जाने के बाद में क्या हुआ? तर चाकूचा धाक आणि कीजचा धाक सांगून मला माझ्याकडून जेवण करून घेतलं आणि येताना जेवण वगैरे झाल्यावर त्यांनी बिल वगैरे दिलं आणि वापस येताना एका ह्याच्यात एका बोडीचा स्वतःचा रस्ता असा जंगलात त्यांनी नेला आणि मला तिथं झोपवलं आणि तो माझ्या अंगावर झोपला आणि मला किस करायला लावत होता.
मला एकदा किस करू दे, नाहीतर मी तुझा मर्डर करतो, मी तुला चाकून मारतो आणि घरी कोणाला याच्याबद्दल जर कोणाला सांगशील तर तुमच्या घराची बरबादी करून टाकन असं म्हटलं. आणि मी त्याला लोटून माझ्या अंगावर झोपून मी लोटून दिलं त्याला. तर त्यांनी मला माझा पॅन्ट सोडायला लावला आणि वरचं टॉप काढायला लावलं आणि मी ते पण नाही केलं. मी म्हटलं मला माझ्या घरी सोडून द्या. मी म्हटलं मी 4 दिवसांना तुमच्या जवळ येतो बा, मला फक्त आता घरी सोडून द्या. तर त्यांनी म्हटलं की बा तुझं नाही काढत असेल तर मी माझा पॅन्ट सोडतो. त्यांनी त्याचा पॅन्ट सोडला आणि बस घरी आणून दिलं. क्या नाम है वो लड़के का? राजू शरद काळे, महेंद्र कॉलनी. दिवसाढवळ्या जेव्हा असे घृणास्पद प्रसंग घडतात तेव्हा कुठे असते पोलीस यंत्रणा, हेल्पलाईन आणि समाजसेवक? महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कायदे आहेत, परंतु अशावेळी हे कायदे कुचकामी ठरतात. एका अल्पवयीन मुलीच्या इब्रतीला गालबोट लागते तेव्हा तिच्या परिवाराची व तिची मानसिकता कशी असेल याची कल्पनाही करवत नाही. बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर. बडनेरा मार्गावरील गॅस कंपनीतील 10 कामगारांना कामावरून कमी करण्यात आलं. या कामगारांना कामावर परत घेण्याची मागणी शिवकामगार संघटनेनं केली आहे. गॅस कंपनीतील इतरही कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले असून काम बंद आंदोलन त्यांनी पुकारलं आहे. निलंबन 10 माणसांचं झालं आहे. कशासाठी निलंबन केलं? 2-4 दिवस त्याला बिमार होते त्यामुळे घरी राहिले होते. निलंबन करतो काहीच नाही सांगितलं. कसं सांगितलं? कधी निलंबन केलं यांचं? 1-1.5 महिने. 1-1.5 महिने झालं निलंबन करून राहिलं. रोज कामावर येत होते पण इथून गोडवून वापरत आलो. अच्छा. त्यांना बिलं वगैरे काही देण्यात येत नव्हती. अच्छा. त्यांना कामावर. बरं, हे मग आज तुम्ही जो कामबंद आंदोलन केलं तर आमची एकच इच्छा आहे की सर्वांना कामावर घ्यावं. अच्छा. मी सुरळीत काम चालू ठेवायचं. आता हे कामबंद आंदोलन किती दिवस चालणार? जोपर्यंत कामावर गेला तोपर्यंत निलंबन केलं. अच्छा, याच्यामध्ये तुम्हाला मेडिकल वगैरे लागू आहे का? काहीच लागू नाही आहेत ना. आम्हाला फॅसिलिटी नाही. समजा एखादा तुमचा कोणी 25 वर्षापासून आहे, कोणी 30 वर्षापासून आहे. मला 15 वर्ष झाली. अच्छा. काहीच सुविधा नाही. काही सुविधा नाही. आपले कटअप काही नाही, मेडिकल नाही देत. काहीच नाही. पहिले आधी आम्हाला फक्त 4,000 पेमेंट देत होते. आता हे आम्ही चालू केलं त्यावेळेस 8,500 रुपये पेन्शन चालू केलं. अच्छा. जो आता आम्ही सर्व काम करत होतो आणि जे आमचे 10 लोक कमी केले ते कामावर घेण्यात यावं. तोपर्यंत कामावर येत नाही तोपर्यंत काम मागं येणार. त्याला कामावर कशाबद्दल कळलं? त्याचं कोणाची तब्येत खराब होती, कोणाचं समजा लग्न होतं, कोणाचं काही प्रॉब्लेम असतात, सुट्ट्याचं असणं आवश्यक असतं कामावर. अच्छा, सुट्ट्या घेतल्या म्हणून त्याला कामावर करण्यात आलं. अजून दवाखाना कटण्यात यावं आणि पुन्हा आम्हाला ते सुविधा भेटण्यात यावं. एसटीजी गॅसचा एक डिलिव्हरी मॅन आणि आम्हाला 21 लोकांमध्ये 10 लोक कमी करण्यात आले. काही कारण काही नोटीस न देता कामावर कमी करण्यात आले आणि आम्हाला काही सुविधा कोणत्याच प्रकारची सुविधा नाही. ना पीएफ कटत आमचा, ना दवाखाना भेटत, ना काहीच नाही. आम्हाला काही सुविधा नाही. त्याबद्दल आम्ही एक आंदोलन ठेवलं आहे आणि आमचे जे जुने लोक आहेत ते आम्हाला कामावर पुन्हा परत घ्यावे आणि आम्हाला कामावर लाभच आमची एवढी इच्छा आहे. ऑल इंडिया कौमी तनजीम अमरावती शहर व जिल्ह्याच्या वतीनं मुस्लिम अल्पसंख्याक विकास शासकीय योजना संमेलन घेण्यात आलं. येथे समाज बांधवांना संबोधित करण्यात आलं व विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. टाउन हॉल येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जनाब मुनाफ हकीम साहब यांनी संमेलनात मार्गदर्शन केलं. जनाब हकीम साहेबांनी मराठी भाषा शिकण्याचं आवाहन संमेलनात केलं. ही आपल्या महाराष्ट्राची भाषा आहे, ती सर्वांना यायलाच पाहिजे असे सांगितले. इस अवस्था की जिम्मेदारी हम चाहे उसको माने न माने हमारी अपनी है. इसलिए कि हमने उन लोगों की बातों को सुना जो अक्सर अक़लियत के और अल्पसंख्यक समाज की जब समस्याओं का निवारण करने के लिए शासन ने जो भी कदम उठाया उस वक्त जो इल्जाम लगते रहे कि तुष्टीकरण हो रहा है अल्पसंख्यक समाज का. जस्टिस राजेंद्र सच्चर की जो रिपोर्ट आई है उसके बाद इनके मुंह बंद हो गए. मगर हमने इनकी बातों के ऊपर गौर किया और 60 साल में जो जो योजनाएं हमने अल्पसंख्यक समाज के लिए बनाई उस तमाम समस्याओं के निवारण करने के लिए हमने कदम उतना ठोस नहीं बढ़ाया. इसलिए क्योंकि हमारे ऊपर आरोप लग रहा है और हम वोट बैंक की राजनीति करने में अपने आप को मसरूफ करने लगे.
इसकी वजह यह है कि ये तमाम जो आसिम अली ने आपसे कहा कि आपको आईएएस और आईपीएस बनना चाहिए, उसकी वजह यह है कि जहां से जिन सरकारी मुलाजिम के जरिए जो इम्प्लीमेंट होता है वहां पर वो लोग बैठे हैं जो इस देश को सुपर पावर नहीं बनने देना चाहते। और सब में बड़ा काम ये करना है कि आपको महाराष्ट्र की जो जबान है उस मराठी में महारत हासिल करनी है। हमारे ऊपर ये इल्जाम लगता है कि उर्दू हमारी जबान है। मैं हमेशा कहता हूं कि उर्दू हमारी इस्लामी जबान नहीं है। अगर इस्लाम की जबान है वो अरबी है। उर्दू तो इस हिंदुस्तान की गंगा जमुना ही तहजीब की इस जबान को हमने अपना धरोहर बना के हमने इसकी हिफाजत की है। राव साहब, आज का दौर ऐसा आ रहा है कि मराठी का ढोल पीटने वाले शेर के साथ ये सारे लोग अपने बच्चों को इंग्लिश मीडियम में डाल रहे हैं और मराठी जबान के साथ सौतेला व्यवहार हो रहा है। मान्यवरांच्या हस्ते 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जनाब मुनाफ हकीम साहब आले असता त्यांचं प्रथम विश्राम भवन येथे आगमन झालं। तेथे कार्यकर्त्यांनी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं। येथे त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं। लोकांमध्ये गैरसमज आहे की अल्पसंख्याक म्हणजे फक्त मुस्लिमच, पण तसे नसून आपण प्रत्येक जिल्ह्यातून माहिती घेणार व अडचणी जाणून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्र स्टेट अल्पसंख्यक आयोग के अध्यक्ष के नाते मैं महाराष्ट्र के सभी जिलों में जा रहा हूँ और मुझ पर जो जिम्मेदारी है कि माननीय पंतप्रधान की 15 कमी जो प्रोग्राम है उसका इम्प्लीमेंटेशन डिस्ट्रिक्ट लेवल पे किस तरह से हो रहा है इसकी जानकारी प्राप्त करना। इसलिए मैं इसी माध्यम से सरकारी तमाम कानूनों के जरिए ये तमाम मालूमात हासिल करने की कोशिश कर रहा हूँ और इसी सिलसिले में मैं अमरावती सर इसका अच्छा और मेरा मकसद है कि अमरावती के तमाम अल्पसंख्यक समाज के लोगों की समस्याओं की जानकारी करूँ। अल्पसंख्यक में सिर्फ मुस्लिम समाज नहीं है, इसमें जैन है, पारसी है, सिख है, ईसाई है और बौद्धिस्ट हैं। इन तमाम जो जाति के लोग हैं इनकी अपनी शैक्षणिक, सामाजिक और आर्थिक जो समस्या हैं, इन समस्याओं के साथ साथ कानून और सुव्यवस्था की क्या व्यवस्था है यहाँ पर, उसमें कोई समस्या है कि इन तमाम चीज़ों की जानकारी लोगों के जरिए मुझको प्राप्त हो जाए। इसलिए मैं आने के बाद यहाँ के सामाजिक संगठन और राजनीतिक नेताओं से भी मुलाकात करूँगा कि अल्पसंख्यक मतलब सिर्फ मुस्लिम समाज की उन्नति के लिए, उनके विकास के लिए या उनकी समस्याओं की जानकारी के लिए कोई आयोग बना है और आयोग का अपना काम आज से पहले इसी तरह नजर आता था कि कहीं कोई जाति दंगल हो जाए और कहीं कोई ऐसा तनाव हो जाए, उस वक्त आयोग वहाँ पर आता और आयोग वहाँ की परिस्थिति का मुआयना करता और चला।